उपवासासाठी भगरचा उपमा आज आपण इथे बनवून घेतोय. 1 वाटी भगर, 1 बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, जिरे, तोंडली उभी चिरून घेतलेली, लाल भोपळ्याच्या फोडी, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता इथे घेतलेला आहे. आलं, जिरं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा. नंतरनं शेंगदाणे घालून प्लस मोडवरती 2-3 वेळा फिरून घ्यायचा. भगर आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. 4 चमचे तूप घालायचे, त्यामध्ये जिरे घालून केलेलं वाटण घालायचं, परतून घ्यायचं. भगर घालायची, परतून घ्यायची तुपामध्ये. हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि तोंडली, बटाटा आणि भोपळ्याच्या फोडी यामध्ये घालून चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायची, कढीपत्ता घालायचा आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. 1 वाटी भगरसाठी 4 वाट्या आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि 15 मिनटं आपल्याला इथे शिजवून द्यायचे. बघू शकता छान अशी चटपटीत, चमचमीत आणि झणझणीत अशी आपल्या उपवासासाठी भगरचा उपमा इथे बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.